नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ आर इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण आपले बॅकलॉग MSBTचे किंवा डिप्लोमाचे कसे क्लिअर करायचे याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। मित्रांनो, बरेचसे स्टुडंट असे आहेत जे की डिप्लोमा आत्ता त्यांचा कंप्लीट झालेला आहे किंवा जे डिप्लोमाला ऑनगोईंग आहेत। मित्रांनो, अशा बऱ्याच स्टुडंटचे बरेचसे बॅकलॉग लागलेले आहेत। मित्रांनो, याचं मुख्य कारण सांगायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला जो काही CCTV अंडर तुम्हाला जो एग्जाम द्यायची होती त्याच्यामुळे बरेचसा पेपर हा स्ट्रिक्ट तुमचा सुपरविजन झालेलं होतं। त्यामुळे बऱ्याचशा मुलांना हा पेपर त्यांचा बऱ्याचशा मुलांचा रिझल्ट हा वेगळा आलेला आहे किंवा बऱ्याचशा मुलांना खूप मोठे बॅकलॉग लागलेले आहेत। बरेचसे YD स्टुडंट झालेले आहेत, बरेचसे स्टुडंटला अनअपेक्षित रिझल्ट आलेला आहे, खूप कमी मार्क झालेले आहेत। मित्रांनो बघा, मित्रांनो आपल्याला याच स्ट्रॅटर्जीवरती आता आपले बॅकलॉग कसे क्लिअर करायचे याच्यावरती मित्रांनो आपल्याला डिस्कशन करायचं आहे। मित्रांनो, तुमचे 14 जरी बॅकलॉग असतील तरी आपण त्याच्याबद्दल तो क्लिअर करण्यासाठी काय स्ट्रॅटर्जी आखली पाहिजे याच्याबद्दल आपण मित्रांनो या पूर्ण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। म्हणून मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचे जे मित्र खूप असे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, बऱ्याचशा मित्रांचे भरपूर बॅकलॉग गेलेले आहेत, अशा मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा। कारण त्यांचं आत्ता या प्रेझेंट सिच्युएशनला मनोबल वाढलं पाहिजे किंवा त्यांना कोणीतरी गाईड केलं पाहिजे। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे। तर बघा, आपल्याला आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे फेल्युअर आलं, जे की बॅकलॉगमुळे आलं असेल, आपण YD झाल्यामुळे आले असेल किंवा ATKT आलेलं असेल किंवा अजून एक चान्स आहे आपल्याला जे अपेक्षित मार्क होते त्याच्यापेक्षा खूप कमी मार्क मिळाले आहेत, याला पण आपण फेल्युअर म्हणू शकतो। तर मित्रांनो, त्याचं पहिल्यांदा ॲनालिसिस झालं पाहिजे की आपल्याला हे फेल्युअर का आलेलं आहे, ठीक आहे मित्रांनो। तर बघा, हे फेल्युअर आपल्याला का येते तर त्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे की हे फेल्युअर आपल्याला का आलेलं आहे। बघा मित्रांनो, तर फेल्युअर का आलं, ठीक आहे, फेल्युअर का आलं ह्याचा पहिल्यांदा आपण विचार करूया। बघा मित्रांनो, आपल्या अशा बऱ्याचशा सवयी असतील ज्या आपल्याला चेंज कराव्या लागतील मित्रांनो, किंवा आपण जिथे टाइमपास केला त्या गोष्टी आपल्याला आता या वेळेस आपल्याला त्या कमी कराव्या लागतील, ठीक आहे। आता आपण काय केलं आहे हे फक्त आणि फक्त आपल्यालाच माहिती आहे, ते आपण स्वतःला विचारा आणि त्या गोष्टी आता यानंतर आपल्याला करायच्या नाहीत हे तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या मनाला सांगून टाका। बघा मित्रांनो, खूप मोठं आयुष्यात चेंज झालंय असं काहीही नाही मित्रांनो। बरेचसे स्टुडंट असे आहेत, तुम्ही एकटेच नाहीत, जे YD झालेले आहेत किंवा भरपूर सारे बॅकलॉग लागलेले आहेत किंवा मार्क कमी मिळालेले आहेत। म्हणून आता खचून न जाता जे झालं ते सोडून द्या आणि आता पुढे काहीतरी एक होपफुल दृष्टीनं किंवा एक सकारात्मक दृष्टीनं तुम्ही या गोष्टीकडे बघा। आणि रिझल्ट झालेला आहे मित्रांनो, तो कुणाचाही बाप चेंज करू शकत नाही तो रिझल्ट मित्रांनो। म्हणून आपल्याला आता उठलं पाहिजे, त्या दुःखातून उठलं पाहिजे आणि आपल्याला पुढे गेलं पाहिजे। तर मित्रांनो, त्याच्यासाठी एकदम प्लॅन स्ट्रॅटर्जी आखली पाहिजे किंवा एकदम व्यवस्थित प्लॅन केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला वर्क केलं पाहिजे। कारण मित्रांनो, आत्तापर्यंत आपण प्लॅन केला नाही, अभ्यास कसा करायचा हे बघितलं नाही, म्हणून आपल्याला फेल्युअर आलेले आहेत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा, तुम्ही तुमच्या जे काही तुमचे सब्जेक्ट गेलेले आहेत ते क्लिअर करण्यासाठी तुम्ही स्टडी कसा करणार आहात, कोणतं मटेरियल यूज करणार आहात, तुम्हाला सोर्स कोणता असेल किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कसं करणार मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा प्लॅन पुढच्या 1 वर्षाचा, YD असाल तर 1 वर्षाचा आणि तुम्ही ATKT असाल तर पुढच्या 6 महिन्याचा प्लॅन कसा असायला हवा याच्याबद्दल मी डिस्कस करणार आहे। तर ठीक आहे मित्रांनो, बघा, हाऊ टू क्लिअर ऑल बॅकलॉग। बघा, आपल्याला आता एक गोष्ट क्लिअर करायची आहे, पहिल्यांदा आपल्याला सगळे बॅकलॉग आपले क्लिअर करायचे आहेत मित्रांनो। मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित एकदम व्यवस्थित प्लॅन आखायचा आहे। तर
तो प्लॅन काय, तर आपण हाच डिस्कस या ठिकाणी करणार आहोत. बघा टोटल बॅकलॉग पहिल्यांदा हे आपण कन्फर्म करा. ज्यांनी बरेचसे स्टुडंट असे आहेत ज्यांनी आत्तापर्यंत आपला रिझल्टही पाहिलेला नाही मित्रांनो. ठीक आहे, जे झालं ते गेलं, सोडून द्या, रिझल्ट बघा, तुमच्या घरच्यांना तो विश्वासात घेऊन सांगा मित्रांनो. कारण लक्षात ठेवा, फायनली तुमच्या फेल्युअरला साथ देणारे हे फक्त तुमचे फॅमिली मेंबरच असतील मित्रांनो. बाकीचे फक्त तुमचा एंटरटेन करण्यासाठी किंवा एंटरटेनमेंट बघून तुमच्याकडे बघत असतील मित्रांनो. बघा, घरच्यांना विश्वासात घ्या. तुमचा भाऊ असेल, बहीण असेल किंवा तुमचे एकदम जवळचे लोक असतील त्यांना हा विषय सांगा, त्यांचा सपोर्ट घ्या आणि मग आईवडिलापर्यंत जा. आई वडील कुणाचेही वाईट नसतात मित्रांनो. फक्त त्यांना एकच वाटत असतं की आपल्या मुलाचं चांगलं व्हावं म्हणून ते रागवत असतात, तुम्हाला काही गोष्टीला रिस्ट्रिक्शन करत असतात मित्रांनो. बघा, ते वाईट नाहीत म्हणून त्यांना तुम्ही जा, व्यवस्थित समजावून सांगा. अशी कोणतीही गोष्ट नाही मित्रांनो जी समजावल्यावर ते ऐकणार नाहीत. म्हणून एकदम ठामपणे विश्वासानं तुमचा मुद्दा मांडा आणि पुढच्या सेमिस्टरला मी हे विषय व्यवस्थित मार्क घेऊन नक्की क्लिअर करेन असा त्यांना विश्वास द्या मित्रांनो. ठीक आहे, बघा पहिल्यांदा आपल्याला हे माहीत पाहिजे की आपल्याकडे किती बॅकलॉग आहेत. बघा मित्रांनो, आपण असं कन्सिडर करूया, तुम्ही सेकंड इयर किंवा थर्ड इयर डिप्लोमाचे स्टुडंट असाल तर बघा, सेकंड इयरला असाल तर फर्स्ट इयरचे तुमचे आपण कन्सिडर करू मॅक्झिमम 4 बॅकलॉग आहेत असं कन्सिडर करूया. आणि सेकंड इयरचे बघा, हे फर्स्ट इयरचे बॅकलॉग आहेत तुमचे 4 बॅकलॉग आणि सेकंड इयरचे तुमचे टोटल सब्जेक्ट गेलेत असं कन्सिडर करू. तुम्ही वाईडी झाला आहात, एकदम क्रिटिकल सिच्युएशनला आपण प्लॅन करूया. ठीक आहे, मग त्याच्यापेक्षा कमी सब्जेक्ट गेलेले लोक असतील, ठीक आहे, असू द्या, त्यांनी पण हा व्हिडिओ पूर्ण बघायचा. पण आपण एक कन्सिडर करू, माझे सेकंड इयरचे सगळेच बॅकलॉग गेले, एक 10 सब्जेक्ट तुमचे बॅकलॉग गेले असं कन्सिडर करूया. तुम्ही वाईट झालेला आहात. आणि आता बघा, याच्यापेक्षा तर जास्त कोणाचे बॅकलॉग नसतील. म्हणजे टोटल बॅकलॉग किती झाले रे, हे 4 आणि हे 10. बघा, 10 + 4 किती झाले, 14 बॅकलॉग झाले तुमचे. तर आता ह्या 14ला प्लॅन करूया आपण, कारण याच्यापेक्षा मला नाही वाटत कुणाचे आणखी जास्त बॅकलॉग असतील. ऑब्विसली याच्यापेक्षा कमीच बॅकलॉग असतील. मग ते 6 असतील, 7 असतील, 8 असतील, 4 असतील, 5 असतील, 2 असेल, 1 असेल, व्हॉट एव्हर. आपण 14ला प्लॅन करूया, त्याच्यामध्ये सगळेच येतात. आता एखादा थर्ड इयरचा कॅन्डिडेट असेल, एखादा थर्ड इयरचा स्टुडंट असेल तर त्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. आपण कन्सिडर करूया सेकंड इयरचे. बघा, फर्स्ट इयरचा एकही सब्जेक्ट नसेल तरच तो थर्ड इयरला जाऊ शकतो मित्रांनो. म्हणून फर्स्ट इयर हे त्याचं ऑल क्लिअर असेल असं आपण कन्सिडर करूया. आणि सेकंड इयरचे आपण असं कन्सिडर करूया, सेकंड इयरचे बघा, सेकंड इयरमधून थर्ड इयरमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 4 तरी विषय म्हणजे मॅक्झिमम 4 विषय बॅकलॉग असायला पाहिजेत. तर हे तुम्ही 4 बॅकलॉग ठेवा, म्हणजे ठेवलेले आहेत असं आपण कन्सिडर करूया. आणि हे थर्ड इयरचे 10 बॅकलॉग लागलेत. म्हणजे इथं पण काय झालं रे, तर हे 4 आणि 10 14. बघा, 10 + 4 14 बॅकलॉग हे थर्ड इयरच्या स्टुडंटला लागले आहेत असं कन्सिडर करूया. आणि आपली स्ट्रॅटर्जी बनवूया मित्रांनो, एकदम क्रिटिकल लेवलला आपण स्ट्रॅटर्जी करूया. ठीक आहे, तर बघा, आता आपल्याला स्टडी मटेरियल कोणतं यूज करायचं मित्रांनो. जे झालं ते सोडायचंय आणि आता पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं अभ्यासाला लागायचंय. लक्षात ठेवा, स्टडी मटेरियल कोणतं असलं पाहिजे, एकदम सोपं आहे मित्रांनो. स्टडी मटेरियल जे तुमच्याकडे आत्तापर्यंत अवेलेबल आहे तेच यूज करायचं आहे. असं काय कुठं आपल्याला एखाद्या मोठ्या वनात जाऊन अभ्यास करायचा असाही विषय नाही. जिथं आहात तिथं अभ्यास करायचा आहे, पण प्लॅन करून करायचा आहे मित्रांनो. बघा, तुम्ही स्टडी मटेरियल कोणतं यूज करणार, तर स्टडी मटेरियल क्लास नोट्स असतील तुमच्याकडे. ठीक आहे, बघा, क्लास नोट्स असतील, क्लास नोट्स असू शकतात. तुम्ही कॉलेजमध्ये गेलात तर क्लास नोट्स यूज करा. बुक्स असतील, बघा, डिप्लोमाचे बरेचसे चांगले बुक आहेत. निराली असेल, टेक न्यू पब्लिकेशन असेल. आता मी तुमची ॲडव्हर्टाईज करत नाही, पण जे आहेत ते यूज करा. तुमच्या एखाद्या क्लासच्या नोट्स असतील, तुमच्या कॉलेजमधल्या टीचरने दिलेल्या नोट्स असतील, त्या यूज करा. बघा, आपल्याला डेटा कलेक्ट करायचा आहे, स्टडी मटेरियल कलेक्ट करायचं आहे, म्हणून तुम्ही कोणतंही बुक यूज करू शकता. ठीक आहे, नंतर बघा यूट्यूब, आता सगळ्यात बेस्ट ऑप्शन. तुम्हाला एखादा कन्सेप्टच कळत नाही, ठीक आहे, आता तुम्ही वाचून एखादा कन्सेप्ट कळत नाही तर तुम्ही ऑब्व्हियसली तो यूट्यूबला सर्च करा. कारण यूट्यूबवरती असा एकही कन्सेप्ट नाही जो तुमचा कन्सेप्ट सॉल्व्ह होईल. सगळे कन्सेप्ट सॉल्व्ह होतात, एकही कन्सेप्ट नाही जो तुमचा सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे, पण सर्वात महत्त्वाचं योग्य चॅनल
योग्य चॅनल निवडा मित्रांनो, कारण बरेचसे चॅनल असे आहेत ज्याच्यावर फक्त तुमचा टाइमपास होईल. ठीक आहे, म्हणून एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन, करेक्ट कन्सेप्ट सांगणारा यूट्यूबर शोधा. असे बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत टेक्निकलच्या रिलेटेड, त्याचा यूज करा आणि यूट्यूबचा यूज करून स्टडी मटेरियल तुम्हाला मिळू शकतं. मित्रांनो, नेक्स्ट आहे फ्रेंड्स. तुमचे काही असे चांगले मित्र असतील, बघा मित्र चांगले पण असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, चांगले मित्र असतील किंवा तुमचे टीचर लोक असतील, त्यांच्याकडे जा. काही कन्सेप्ट आडलेत तर त्यांना विचारा. बेस्ट साधा सिंपल उपाय आहेत. बघा, हे स्टडी मटेरियल तुम्हालाही माहिती आहेत मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला स्टडी मटेरियल कलेक्ट करायचं आहे आणि काय करायचं आहे रे, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट बघूया आपण. आता तुमची स्ट्रॅटर्जी ऑफ स्टडी कशी पाहिजे. आता हे सगळं झालं सर, स्टडी मटेरियल गोळा केलं, बॅकलॉग किती आहेत हे कळालं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही अभ्यास कसा करणार आहात, तुमचा प्लॅन काय आहे किंवा तुमची एक स्ट्रॅटर्जी काय आहे. ठीक आहे, एक टेक्निकल स्ट्रॅटर्जी पाहिजे आणि ॲनालिटिकल पाहिजे. तुम्ही त्याचा वारंवार एक मागोवा घेतला पाहिजे किंवा ॲनालिसिस केलं पाहिजे. तर अशी स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे, तर आपण बघूया. बघा, इयरली स्ट्रॅटर्जी. आता तुम्ही असं कन्सिडर करा, तुम्ही थर्ड इयरला आहेत किंवा सेकंड इयरला आहेत आणि YD झालात. YD पेक्षा अजून दुसरं काही मोठं गोष्ट नाही, तर तुम्ही YD झालात असं कन्सिडर करून आपण प्लॅन बनवूया. मग त्याच्यापेक्षा कमी काय असू शकतं, तर तुम्ही ATKT लागलेली असेल, ठीक आहे, किंवा मार्क कमी असतील, तर ह्या केस याच्यामध्येच इन्क्लूड होतील. बघा, इयरली स्ट्रॅटर्जी काय पाहिजे, तर तुम्ही बघा, आता तुमच्याकडे आता जूनमध्ये रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे, किंवा जुलैमध्ये आपण कन्सिडर करूया. तुम्हाला जुलै ते नोव्हेंबर, बघा जुलै ते नोव्हेंबर म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा किंवा ऑक्टोबरच्या एंडला किंवा नोव्हेंबरच्या एंडला किंवा नोव्हेंबरमध्ये तुमची कधीही एक्झाम होऊ शकते. तुम्हाला काय मिळतात रे, 4 मंथ स्टडीसाठी मिळतात. ठीक आहे, आणि त्याच्या पुढचे आणखी 4 महिने काय होतात रे, बघा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. म्हणजे इथं 4 ते 4.5 ते 5 महिने तुम्हाला मिळतात आणि या ठिकाणी 4 महिने मिळतात. बघा, एंड सेमिस्टर ऑलवेज लक्षात ठेवा, एंड सेमिस्टर किंवा तुम्ही बघा थोडाफार इकडे फरक होऊ शकतो. इथं 4-4.5 महिने आणि इथं 4-4.5 महिने तुम्हाला मिळतात. मित्रांनो बघा, बाकीचा टाइम तुमचा हा रिझल्टमध्येच जातो, वेकेशनमध्ये गेलेला असतो. बघा, आता लक्षात ठेवायचं आहे आपल्याला इयरली स्ट्रॅटर्जी काय करायची आहे, तर ह्या 2 पार्टमध्ये तुम्हाला तुमचं काय करायचं आहे, सेमिस्टर डिवाइड करायचं आहे मित्रांनो. बघा, कोणता, जुलै ते नोव्हेंबरमध्ये एक सेमिस्टर असेल आणि डिसेंबर ते मे मध्ये तुमचं सेकंड सेमिस्टर असेल मित्रांनो. तर तुम्हाला नोव्हेंबरमध्ये पेपर द्यायचा आहे, नोव्हेंबरमध्ये पेपर द्यायचा आहे. आणि आपण किती पेपर देणार आहेत, आपण कन्सिडर केले 14 पेपर आहेत, 14 पेपर आहेत मित्रांनो तुमचे. तर 14 पैकी तुम्ही आता काय करणार मित्रांनो, असे पेपर निवडा, 14 पैकी असे पेपर निवडा जे तुमचे एकदम इझी, काही इझी पेपर असतील आणि काही हार्ड पेपर असतील मित्रांनो. बघा, सपोज आपण कन्सिडर करूया 14 पैकी तुम्ही एकदा 8 निवडले आणि एकदा 6 निवडले. ठीक आहे, एकदा 8 निवडले आणि एकदा पेपर 6 निवडले. तर तुम्ही डिसाईड करायचं. मग आता ह्या 8 मध्ये तुम्ही 5 इझी पेपर आणि 3 हार्ड पेपर घेऊ शकता. आणि ह्या 6 मध्ये तुम्ही आता ह्या 6 मधले काय करायचं, तर तुम्ही 4 इझी पेपर घेऊ शकता आणि 2 हार्ड पेपर घेऊ शकता. म्हणजे आता इझी हार्ड हे पेपर तुमच्यावरती डिपेंड असतील, ते तुम्हाला कसे जात आहेत ह्याच्यावरती डिपेंड असेल. बघा मित्रांनो, या प्रकारे स्ट्रॅटर्जी करा. सगळेच हार्ड पेपर एकदा घेऊ नका किंवा सगळेच इझी पण पेपर घेऊ नका. सगळेच इझी घेतले तर नंतर हार्ड पेपर देताना एखादा विषय बॅकलॉग लागायचे चान्सेस असतात. म्हणून आपण प्लॅनिंग करताना पण अशी करायची, काही सब्जेक्ट ह्या सेमिस्टरला सोडवायचेत, दिवाळीमध्ये सोडवायचेत आणि काही तुम्हाला पेपर हे उन्हाळ्यामध्ये सोडवायचे आहेत. ठीक आहे, तर बघा, हे तुम्ही डिसाईड करायचं आहे आपल्याला कधी आणि कोणते पेपर कसे घ्यायचेत. ठीक आहे, आणि हे प्रत्येकाला वेगवेगळं असेल. काही लोकांना प्रॉब्लेमचे न्यूमरिकलचे सब्जेक्ट सोपे जात असतील, तर काही मुलांना थेअरीचे पेपर सोपे जात असतील. त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही ते डिसाईड करायचं. 8 पेपर शक्यतो पहिल्या सेमिस्टरला घ्या आणि राहिलेले 6 पेपर दुसऱ्या सेमिस्टरला घ्या. कारण एखादा जरी ह्याच्यातला राहिला तरी इकडे लोड येणार नाही जास्त. नाहीतर तुम्ही पहिल्यांदा 6 घेतले आणि पुन्हा 8 घेतले आणि 6 मधला एखादा पेपर राहिला तर पुन्हा 9 पेपर द्यावे लागतील आणि त्यावेळेस तुमचे ते पेपर निघायचे चान्सेस कमी होतील मित्रांनो. म्हणून पहिल्यांदा जास्त पेपर घ्या आणि नंतर पेपर कमी घ्या. ठीक आहे, तर आपण पुढे बघूया. आता वीकली स्ट्रॅटर्जी कशी करायची, इयरली केली.
आपण ठरवलं दिवाळीपर्यंत एका सेमिस्टरला आपण 8 पेपर देणार आणि नंतरच्या सेमिस्टरला राहिलेले 6 पेपर देणार, असं आपण कन्सिडर केलं. बघा याच्यापेक्षा कमी सब्जेक्ट असतील किंवा एवढे पण असू शकतात. ठीक आहे, तर आता वीकली स्ट्रॅटर्जी कशी करायची. आता बघा तुमच्याकडे नियर अबाउट 4 महिने आहेत. आपण कन्सिडर करूया एक मिनिमम कन्सिडर करूया, तुमच्याकडे 4 मंथ आहेत. ठीक आहे, 4 महिने आहेत तुमच्याकडे. आता 4 महिन्याचं प्लॅनिंग कसं करणार तुम्ही. बघा आता 4 महिन्याचं तुमच्या एका आठवड्याचं प्लॅनिंग करूया. ठीक आहे, एका आठवड्याचं प्लॅनिंग करूया. बघा तुमच्याकडे काय केले तुम्ही, 8 सब्जेक्ट घेतलेले आहेत. 8 सब्जेक्ट घेतलेले आहेत असं कन्सिडर करा तुम्ही. 8 सब्जेक्ट आहेत तुमच्याकडे आणि 4 महिन्यात ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो. बघा तुम्ही काय करू शकता, 2 महिन्यात बघा असं नाही करायचं 1 महिना वेगळा सब्जेक्ट केलाय, दुसरा महिना वेगळा सब्जेक्ट करणार, तिसरा महिन्यात वेगळा सब्जेक्ट करणार, असं नाही मित्रांनो. तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक आठवड्याचं प्लॅनिंग करायचं मित्रांनो. प्रत्येक वीकचं प्लॅनिंग करायचंय. तर ते वीकचं प्लॅनिंग कसं असणार मित्रांनो. बघा वीकली जर आपण स्टडी करणार आहोत तर आपण असं कन्सिडर करूया, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. तर तुझे असे आपले किती हे असतील रे, 1 2 3 4 5 6 आणि 7 डेज आहेत तुमच्याकडे. तर काय करायचं, आता तुम्हाला 8 सब्जेक्टचं प्रिपरेशन करायचंय किंवा 6 सब्जेक्टचं प्रिपरेशन करायचंय. ह्या केसमध्ये काय करणार तुम्ही, एक आठवडा घेतला, फर्स्ट वीक घेतला तुमच्या पहिल्या महिन्याचा, म्हणजे आता आपण असं कन्सिडर करूया आपण जुलैचा पहिला वीक घेतलाय. तर ह्याच्यात काय करायचं, 2 दिवस एक सब्जेक्ट घ्यायचा, ह्या 2 दिवस दुसरा सब्जेक्ट घ्यायचा, ह्या 2 दिवस तिसरा सब्जेक्ट घ्यायचा आणि संडेला जेवढं काही आपलं कंप्लीट झाले तेवढ्याचं पूर्ण रिव्हिजन करायचं. काय करायचं, संडेला रिव्हिजन करायचं. लक्षात ठेवा संडेला आपण काय करतोय, रिव्हिजन करत आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो संडेला आपण रिव्हिजन केलं. ठीक आहे, तर आपले एका आठवड्यात किती सब्जेक्ट झाले रे, 3 सब्जेक्ट झाले. एका वीकमध्ये किती सब्जेक्ट झाले, 3 सब्जेक्ट झालेले आहेत. तर आपल्याला एका मंथमध्ये किती वीक मिळतात रे, तर नियर अबाउट 4 वीक. कॉमनली सगळीकडे मिनिमम 4 वीक मिळतात. म्हणजे तुम्ही काय करणार, 2 वीकचं कॅल्क्युलेशन करणार. 2 वीकचं म्हणजे पहिले 2 वीक बघा 4 वीक असणार, 1 2 3 आणि 4 वीकमधले पहिले 2 वीकमध्ये काय करणार तुम्ही, पहिल्या वीकमध्ये 3 सब्जेक्ट केले, दुसऱ्या वीकमध्ये दुसरे 3 सब्जेक्ट केले, म्हणजे 3 + 3 तुमचे 6 सब्जेक्ट काय होतील रे, पहिल्या 2 वीकमध्ये तुम्ही अभ्यास करणार आहे. मग तो किती अभ्यास करणार आहे, काय करणार आहे हे तुम्ही डिसाईड करा. आपल्याला बघा पहिल्या 2 दिवसात आपण काय करतोय, 2 युनिट करतोय, 3 युनिट करतोय. मग हे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. आपण किती अभ्यास करतोय किंवा आपल्याला किती उरकतोय अभ्यास हे प्रत्येकाचा वेगळा असेल मित्रांनो. आणि ह्या दुसऱ्या 3 मध्ये पुढचे 3 आणि 3 सब्जेक्ट करायचे, म्हणजे टोटल 6. म्हणजे बघा असं प्लॅनिंग करा, तुमचे 6 सब्जेक्ट एकदा तरी महिन्यातून तुम्ही 2 दिवस म्हणजे इन शॉर्ट 4 दिवस तुम्ही रीड करणार आहात. असे तुम्हाला एका सब्जेक्टसाठी 4 डेज मिळाले. बघा मित्रांनो मी जे सांगतोय ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला. 4 दिवस मिळाले. बघा पहिल्या आठवड्यात 2 दिवस मिळाले होते, दुसऱ्या आठवड्यात 2 दिवस मिळाले, म्हणजे टोटल महिन्यातून एका सब्जेक्टला 4 दिवस मिळाले. असे तुम्हाला 4 महिन्यात किती मिळतील रे, तर बघा 4 × 4 तर तुमचे 16 डेज तुम्हाला काय मिळेल, 16 डेज एका 4 महिन्यात तुम्हाला मिळतील. बरोबर, बघा 4 महिन्यात तुम्हाला 16 दिवस मिळतील. तर ह्या 16 दिवसात तुम्हाला तो सब्जेक्ट संपवायचा आहे, तरच तुमचे 8 सब्जेक्ट क्लिअर होतील मित्रांनो. ठीक आहे, बघा हे तुम्हाला वीकली सांगितलं, प्रत्येक आठवड्यात अभ्यास कसा करायचा. मग तुम्ही काही चेंजेसही करू शकता. मंडेला तुम्ही एखादा सब्जेक्ट घेतला पण तुम्हाला दिवसभर वाचून बोर होतोय किंवा 2 दिवस वाचून बोर होतोय, तर तुम्ही एका दिवशी एकच घ्या, दुसऱ्या दिवशी दुसरा घ्या, तिसऱ्या दिवशी तिसरा घ्या. ठीक आहे, पुन्हा काय करा, पुन्हा जो पहिला मंडेला घेतलाय तो थर्सडेला घ्या, नंतर ट्यूजडेला घेतलाय तो फ्रायडेला घ्या, वेडनेसडेला घेतलाय तो सॅटरडेला घ्या. म्हणजे काय करा, व्हेरिएशन ठेवा. तुम्ही एकच आठवडा पूर्ण एक सब्जेक्ट करू शकत नाही, तुम्हाला बोर होणार. ठीक आहे, म्हणून काय करा, एक दिवस एक सब्जेक्ट करा, दुसऱ्या दिवशी वेगळा घ्या, तिसऱ्या दिवशी वेगळा घ्या, पुन्हा चौथ्या दिवशी पहिला घ्या. असं करून तुम्ही काय करा,
बोर होणार नाही आणि मॅक्झिमम अभ्यास होईल अशी स्ट्रॅटर्जी तुम्ही करायला पाहिजे मित्रांनो. नेक्स्ट बघा, डेली स्ट्रॅटर्जी कशी करणार. आता दिवसातला अभ्यास कसा करणार. ठीक आहे, बघा एक दिवस आहे तुमचा, म्हणजे डेली स्ट्रॅटर्जी आपण बघूया कशी असणार. डेली स्ट्रॅटर्जी, ठीक आहे, डेली स्ट्रॅटर्जी कशी असणार. बघा मित्रांनो, प्रत्येकाचा अभ्यास करायची स्टाईल वेगळी असते. काही जण सकाळी अभ्यास करतात, काही जण इव्हिनिंगला अभ्यास होतो, काही जणांचा नाईटला अभ्यास होतो. मग तो तुमच्यावर डिपेंड आहे. पण मित्रांनो, जनरली एक स्टडी काय सांगतो, सकाळी जेवढा चांगला अभ्यास होतो किंवा सकाळी जेवढा तुमचा चांगला फ्रेश माइंड असतं तेवढं कधीही तुमचं नसतं. म्हणजे सकाळी काय होतं, ग्रास्पिंग पॉवर जास्त असते मित्रांनो. तर तुम्ही काय करा, जनरली एक 6ला जर 6 AM ला उठलात तुम्ही, म्हणजे 6 AM ला तुम्ही झोपेतून उठलात, एक 7 पर्यंत किंवा 6 पर्यंत तुमचं सगळं आवरून तुम्ही काय करायचं, दुपारी 11 AM पर्यंत अभ्यास करायचा. ठीक आहे, 6 ते 11 तुम्ही अभ्यास करणार. ठीक आहे, नंतर 2 तासाचा ब्रेक घ्या मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जे काय करायचंय ते 1 वाजता पुन्हा चालू करा. 1 वाजता बघा मित्रांनो, हा टाइम 1 ते 5चा टाइम बघा, 1 ते 5चा टाइम हा आळस येतो माणसाला. आपण जेवण झालेलं असतं, दिवसभर थकलेलो असतो किंवा सकाळी बघा मित्रांनो, अभ्यास करून पण आपलं माइंड थकत असतं, म्हणूनच आपल्याला भूक लागते मित्रांनो. एका जागेवर बसूनही आपल्याला भूक लागते. ज्यावेळेस तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो कराल त्यावेळेस तुम्ही मला नक्की आठवाल की तुम्ही एका जागेवर बसून दिवसभर अभ्यास करूनही तुम्हाला काय केलेलं असेल, खूप दमल्यासारखं फील होईल किंवा तुम्हाला काय होईल रे, खूप भूक लागल्यासारखं होईल. कारण तुमचं माइंड वर्किंग असतं, माइंडमुळे तुमची बॉडी वर्किंग असते आणि बॉडी वर्किंग केल्यामुळे तुम्ही ते एक प्रकारचं वर्कच केलेलं असतं मित्रांनो. म्हणून तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात भूक लागू शकते. बघा 5ला तुम्ही बसलात, नंतर 7 वाजता अभ्यास करा. बघा ह्या काळात जास्त अभ्यास होण्याचे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे, 7 ते 9 अभ्यास करा. ठीक आहे, 9 अभ्यास करा. म्हणजे किती तास अभ्यास झाला रे, 6 6 4 10 1 11. इथं 5 तास अभ्यास झाला तुमचा. इथे किती झाला, 1 2 3 4 5. इथे 4 तास अभ्यास झाला. ठीक आहे, बघा इथे 4 तास अभ्यास झाला तुमचा. आणि इथे किती झाला रे, 7 ते 9 8 9. इथे 2 तास अभ्यास झाला. बघा मित्रांनो, 5 आणि 4 9 10 11 11 आवर तुमचा अभ्यास झाला. याच्यापेक्षा कमी अभ्यास तुम्ही करायचाच नाही मित्रांनो. बघा एवढा अभ्यास करावाच लागेल, कारण आपलं खूप डॅमेज झालंय असं कन्सिडर करा. बरेचसे सब्जेक्ट गेले असतील, आपण वायडी झालेलो आहोत मित्रांनो. आपल्याला एवढा अभ्यास करणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला कन्फर्म पास व्हायचं असेल तर, कन्फर्म पास म्हणतोय मी, काठावर नाही, कंडोलेशन नाही, कन्फर्म पास व्हायचं असेल तर एवढा अभ्यास तुमचा झालाच पाहिजे मित्रांनो. मिनिमम 11 तास अभ्यास झालाच पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त झाला तर बेटर आहे. मग त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय करू शकता, जस्ट तुम्ही जे झाले ते रिवाइज करू शकता, किंवा अजून तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही जस्ट पुढचं काय आपल्याला अभ्यास करायचं हे चेक करू शकता. बघा मित्रांनो, नंतर काय, हाऊ टू स्टार्ट न्यू सब्जेक्ट. तुम्हाला नवीन सब्जेक्ट चालू करायचा आहे. मग नवीन सब्जेक्ट डायरेक्टली चालू करायचं नाही मित्रांनो. जसं जेवायला बसलोय डायरेक्ट जेवायचं नाही, पहिल्यांदा पाणी प्यायचं, नंतर स्टार्टरसाठी तुमच्याकडे जो सलाद आहे तो खायचा, आणि नंतर तुम्ही कोर किंवा मेन कोर्स घेतला पाहिजे. तसंच सब्जेक्टचं पण असतं मित्रांनो. तुम्हाला एक नवीन सब्जेक्ट कसा स्टार्ट करायचा आहे, हाऊ टू स्टार्ट न्यू सब्जेक्ट, तर पहिल्यांदा त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा मित्रांनो. पहिल्यांदा त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. सगळे MSBTचे तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असले पाहिजेत, ॲटलिस्ट रिसेंटली पाहिजेत. बघा एकदम जुने घेऊ नका, कारण जुन्याचा सिलेबस किंवा पॅटर्न चेंज झालेला आहे मित्रांनो. रिसेंटली घ्या. रिसेंटली तुम्ही 5 क्वेश्चन पेपर घ्या, 5 क्वेश्चन पेपर विथ काय पाहिजे रे त्याच्याबरोबर, मॉडेल अँसर. काय पाहिजे रे, मॉडेल अँसर शीट. मॉडेल अँसर शीट पाहिजे मित्रांनो. कारण मॉडेल अँसर पेपरमध्ये तुम्हाला कळतं काय, तर प्रत्येक क्वेश्चनचा तुम्ही अँसर कसं लिहायला पाहिजे याचा डाटा तुम्हाला मिळत असतो मित्रांनो. बघा न्यूमरिकल सब्जेक्ट असेल तर पेपर बघा, पेपरमध्ये तुम्हाला कळून जाईल की 20 मार्कला न्यूमरिकल येतात, 12 मार्कला येतात का, 30 मार्कला येतात का, 40 मार्कला येतात का, 60 मार्कला तुमचे न्यूमरिकल येतात. काही न्यूमरिकल सब्जेक्ट असतील तर ते पण आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत मित्रांनो, ते पण आपल्याला काढायचे आहेत. तर न्यूमरिकल कंटेंट किती येतो ह्याचं ॲनालिसिस करायचं आहे. नंतर डायग्रॅम किती येतात किंवा चार्ट किती येतात तुमच्या पेपरमध्ये हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. आणि त्याच्यातली इझी थिअरी किती आहे बघा. तुम्ही जो अभ्यास करताय त्याच्यातला इझी कन्सेप्ट पहिल्यांदा करायचा आहे, नंतर मीडियम कन्सेप्ट करायचा आहे, आणि लास्टला आपल्याला हार्ड कन्सेप्ट करायचा आहे. पहिल्यांदा तुमचा हार्ड कंटेंट करू नका, कारण मित्रांनो जे येते, जे आपल्याला इझी जाते ते पण त्याच्या नादात राहून जायचं. म्हणून अभ्यास करताना पहिल्यांदा एखाद्या चॅप्टरमधला जेवढा तुम्हाला कन्सेप्ट समजलेला आहे अगोदर
किंवा तुम्हाला वाटतोय की मी एकदा वाचून हा कन्सेप्ट मला येऊ शकतो, तोच कन्सेप्ट घ्यायचा आहे पहिल्यांदा. कारण हार्ड कन्सेप्ट केला तर तो लास्टला आपला त्याच्यात वेळ जातो आणि जो इझी कन्सेप्ट आहे तो पण राहून जातो आणि त्याच्यामुळं मार्क आपल्याला कमी येतात आणि त्याच ठिकाणी आपण फेल व्हायचे चान्सेस वाढतात. म्हणून काय कळालं तुम्हाला मित्रांनो, स्टार्ट कसा करायचा अभ्यास, पहिल्यांदा सगळे क्वेश्चन पेपर MSBTचे घ्यायचे आणि मग ठरवायचं की त्याच्यात न्यूमरिकल कंटेंट किती आहे, न्यूमरिकल एक्झाम्पल किती आहेत, त्याच्यात डायग्राम किती येतात, त्याच्यात इझी थिअरी कंटेंट किती आहे, त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानुसार अभ्यासाला लागायचं. म्हणजे न्यूमरिकल जास्त येत असतील तर जे जे आले, ज्या ज्या टॉपिकवरती आले तिथे तुम्ही मार्किंग करा बुकमध्ये आणि तेवढाच कंटेंट तुम्हाला बऱ्याच वेळा करायचा आहे किंवा त्याचं प्रिपरेशन 100% करायचं आहे. डायग्राम येत असतील तर कोणत्या डायग्राम येत आहेत, फिक्स एक डायग्राम येतात, 5 सब्जेक्ट घ्या, 5 क्वेश्चन पेपर घ्या, त्याचे पूर्ण एनालिसिस करा. किती डायग्राम येतात, बऱ्याचदा डायग्राम तुमच्या रिपीटेड झालेले असतील, बऱ्याचदा न्यूमरिकल एका टाईपचे रिपीटेड झालेले असतील, तेच मित्रांनो रिपीटेड शोधायचेत आणि तेच कंटेंट करायचं आहे. तुमच्या एक्झामला 70% ते 80% पेपर मागच्या 5 क्वेश्चन पेपरमधलाच रिपीट होतो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली का मित्रांनो, तुम्ही जो करताय तोच एक्झामला येणार आहे. म्हणजे तुम्ही पास व्हायचे चान्सेस आता 90% झालेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, बघा पुढे बघूया. आता सब्जेक्ट कसा स्टार्ट करायचा, कोणता पण डायरेक्ट स्टार्ट करायचा नाही. पहिल्यांदा क्वेश्चन पेपर घ्यायचे, ॲनालिसिस करायचे, त्याच्यात गणित किती येतात, डायग्राम किती येतात आणि थेरी कन्सेप्ट इझी कोणत्या त्याच करायच्या, नंतर हार्डकडे जाऊ आपण. नेक्स्ट बघा, हाऊ टू रिमाइंड स्टडी. आता तुम्ही अभ्यास केलेला लक्षात राहिलाय का नाही हे कसं बघायचं मित्रांनो, एकदम इझी असतो. बघा बऱ्याचदा आपण काय करतो, आपण बऱ्याचदा एक म्हण ऐकली आहे, पुढचं पाठ आणि मागचं सपाट. असं नाही करायचं मित्रांनो, आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत. त्याच्यासाठी काय करायचं, आज वाटल्याला बघा, आज रीड केलेला कन्सेप्ट तुम्ही काय करायचं, रात्री पण तो एकदा रीड करायचा, जस्ट बघून घ्यायचा. नंतर दुसऱ्या दिवशी जे पाठीमागचं वाचले ते जस्ट रीड करायचं. मित्रांनो तुमचा बऱ्याचदा तो कन्सेप्ट तुमच्या डोळ्याखालून गेला पाहिजे तर तो लक्षात राहील. बघा मित्रांनो, तुमच्या आई वडिलांचे नाव तुम्ही विसरता का, नाही विसरत. का विसरत नाही तर बघा, कारण तुम्ही त्यांना रोज भेटता, रोज बोलता, कारण ते रोज तुमच्या डोळ्यासमोर आहेत म्हणून ते विसरत नाहीत. आणि त्याच्या जागेवर एक असं कन्सिडर करा, तुमचा जेव्हा जन्म झाला त्या दिवशी तुमच्या वडिलांना कुणीतरी घेऊन गेले आणि नंतर 12 वर्षांनी आणलं, ते तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाही. का ओळखू शकणार नाही, कारण तुम्ही त्यांना वारंवार त्यांच्या टचमध्ये नव्हता, वारंवार त्यांना पाहिलं नव्हतं. तसंच अभ्यासाचं पण आहे मित्रांनो, तुमचा जोपर्यंत पेपर आहे ना तोपर्यंत त्या अभ्यासाला तुम्हाला किंवा त्या कंटेंटला वारंवार पाहायचंय, टच करायचंय किंवा डोळ्याखालून तरी ॲटलिस्ट गेलं पाहिजे. तरच तुमचा काय होतो, तर तो स्टडी तुमच्या डोक्यामध्ये राहतो, अदरवाईज तो विसरून जातो. कारण आपल्या पुढे खूप मोठे सब्जेक्ट आहेत मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे, तुमचा स्टडी रिमाइंड कसा ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑप्शन, तुम्ही तुमचेच क्वेश्चन हे 20 मार्कची टेस्ट तयार करा मित्रांनो. 20 मार्क्सची तुम्ही स्वतःच टेस्ट तयार करायची प्रत्येक युनिटवरची आणि तो द्यायची. तुम्ही स्वतः पेपर चेक करायचा आणि तुम्हाला कळतं की आपल्याला किती कंटेंट लक्षात राहिलाय आणि किती कंटेंट विसरलाय मित्रांनो. हीच मेथड आहे तुमचं इव्हॉल्युशन करायची. पुढे तो इव्हॉल्युशनचा पॉईंट पण आहे. आता रिव्हिजन कसं करणार मित्रांनो, तुम्ही लास्टच्या 15 दिवसामध्ये आहात, लास्टच्या 15 डेजमध्ये आहात, पेपर आता 15 दिवसावर आलेला आहे, त्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करायचं का नाही मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक रविवारी एक टाइम रविवार तुम्हाला दिलेला आहे, एका आठवड्यात किती आपण कंटेंट रीड केलाय तेवढ्या आठवड्याचा कंटेंट रविवारी रीड करायचाच आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही काय करणार, प्रत्येक रविवारी तुम्ही रिव्हिजन देणार आहे. म्हणजे तुमचा जो काही कंटेंट आहे हा व्यवस्थित अभ्यास करून होईल मित्रांनो. ठीक आहे, म्हणून रिव्हिजन तुम्हाला लास्टला तर करायचीच आहे, पण तुमच्या सब्जेक्टला मिनिमम तुम्ही लक्षात ठेवा, मिनिमम तुम्हाला किती 4 ते 5 वेळा तुम्हाला काय करायची रे, रिव्हिजन करायची आहे. बघा ह्या सगळ्या स्लाईडचे फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. ह्या तुम्हाला सगळ्या स्लाईड तुम्ही नंतर अभ्यास करताना ह्याचा रेफरन्स घ्या आणि त्याच वेळेस अभ्यासाला लागा. इव्हॅल्युएट कसं करायचं, तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही क्वेश्चन पेपर द्यायचे आणि त्याच्यानुसार मार्क आपले किती येत आहेत हे चेक करायचं. किंवा आपण जो अभ्यास करतोय हे लक्षात राहतोय का नाही हे चेक करायचं. नसेल लक्षात राहत तर मेथड बदलायची मित्रांनो, कारण आपण एकाच मेथडनं अभ्यास करतोय, आपल्या लक्षात राहत नाही तर त्यावेळेस गोष्टी सोडून द्या, नवीन मेथड यूज करा आणि अभ्यास हा व्यवस्थित करा मित्रांनो. ठीक आहे, आता रिझल्ट काय येईल, रिझल्ट काही ना आता मित्रांनो. आपण तर फुल प्रयत्न केले, 11 तास अभ्यास केला
बरोबर. मान मोडेपर्यंत अभ्यास केलाय तर रिझल्टची चिंता करायची नाही, जशी आत्ता केली नाही पुन्हाही करायची नाही. आपण आपलं काम करायचं मित्रांनो, आपण आपला अभ्यास करायचा आणि अभ्यास केल्यानंतर रिझल्ट येणारच, रिझल्ट चांगला येणारच. म्हणून तुम्ही मित्रांनो तुमचे 100% द्या. तुम्हाला काही प्रॉब्लेम असू द्या ह्या व्हिडिओबद्दल, तुम्ही मला कॉल करा. तुमची स्ट्रॅटर्जी, तुमचे खूपच विषय गेलेत, मला तुम्ही बोला. माझ्याकडून तुम्हाला काही सल्ला मिळत असेल तर मी माझं भाग्य मानन. मित्रांनो फक्त तुम्ही खचून जाऊ नका, अभ्यास करा. माझा एकच पॉईंट आहे, खचून जायचं नाही, अभ्यास करायचा. बघा प्रत्येक पॉईंटला आपण शिवरायांचे मावळीत मित्रांनो. आपल्यासमोर मोठे सुलतान आलते, मोठं सैन्य घेऊन, आपण लढलो म्हणून आज आपण जिवंत आहेत किंवा म्हणून आज आपलं अस्तित्व आहे. आपल्या रक्तात लढणं आहे, म्हणून असं खचून जायचं नाही मित्रांनो. कितीही सब्जेक्ट राहू द्या, शेवटी आपलं आयुष्य ही एक एक्झाम डिसाईड करत नाही. 1-2 एक्झाममध्ये फेल्युअर आलं म्हणजे काय आयुष्य सोडून द्यायचं का? बरेचसे मित्र असा निर्णय घेतात, मला त्यांचा अक्षरशः राग येतो. पण दुसऱ्या वेळी असं वाटतं की माणूस खचून गेलेला असतो मित्रांनो. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, काही होऊ द्या, घाबरायचं नाही. वडापावची गाडी टाकायची, टेन्शन घ्यायचं नाही, अभ्यास करायचा. जर तो सक्सेस झाला तर ठीक आहे, नाही झाला तर हेल्प घ्या. तुम्ही या, विचारा, तुम्ही कॉन्टॅक्ट करा, या कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करा. सर मी असं करू नये, मला लक्षात राहत नाही. ठीक आहे, आपण त्याच्यावर सोल्युशन काढू. पण तुम्ही वेगळा विचार करून स्वतःच्या आयुष्याचं जर काही करून घेत असाल तर हे मान्य नाही, निसर्गालाच मान्य नाही. कारण तुम्ही जन्म घ्यायचा तुमच्या हातात नव्हता, तुमचा आयुष्य संपवणं हे पण तुमच्या हातात नाही मित्रांनो. बऱ्याचशा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी काही वेगळे निर्णय घेतलेले आहेत, वेगळे पाऊल उचललेले आहेत. त्याच्याबद्दल पहिल्यांदा खंत वाटते मनाला मित्रांनो. बघा, लढा, एकच सांगतो, तुम्ही लढा. कारण तुम्ही जर लढायला उतरलात तर तुमची ही पुरी सृष्टी किंवा कायनात तुमच्या मदतीला येते आणि तुमच्या लढ्यात सहभागी होते आणि तुमचा लढा यशस्वी होतो मित्रांनो. ठीक आहे, बघा, ऑल द बेस्ट तुमच्या पेपरसाठी मित्रांनो. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो तुम्हाला वाटतोय की बाबा हा खचला आहे किंवा याला थोड्या म्हणजे निराशा आली आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा अशाच आपण व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आय थिंक तुम्हाला हेल्पफुल असेल आणि असेच व्हिडिओ घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.